नमस्कार, मी स्नेहा दिनेश जोशी. आपणा सर्वांचं राष्ट्रप्रथममध्ये हार्दिक स्वागत. आकाश दुबई या खून प्रकरणाला महिना उलटून गेलाय. त्यातील प्रमुख आरोपी पोलिसांनी पकडले देखील, परंतु आकाश दुबई याच्या घरच्यांनी आणि विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार या खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींच्या मागील मुख्य सूत्रधार कोण आणि या गुन्हेगारांचा कोणाशी थेट संबंध आहे हे पाहून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीमुळे या प्रकरणानं सुरुवातीलाच वेगळं वळण घेतलं. याची सुरुवात झाली ती म्हणजे आकाश दुबैया याच्या वडिलांनी हॉटेलमध्ये आपल्या मुलाला मारहाण झाल्यानंतर केलेल्या पहिल्या फोननं. आकाश दुबैया याच्या वडिलांनी आपल्या मुलाला मारहाण झाल्यानंतर पहिला फोन केला तो म्हणजे श्रीरामपूरमधील स्थानिक नेते व श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना. त्यामध्ये त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्यावरून दुबैया हे सागर बेग यांना घडलेली घटना सांगून त्यांच्याकडे मदत मागतायत असंच प्रथम दर्शनी तरी सगळ्यांना वाटलं, कारण ते संभाषण आहे देखील तसंच. नेमकं काय संभाषण या दोघांमध्ये झालं ते आपण ऐकूया. हेलो भैया, हाँ शेखर बोल रहा तू भैया? हाँ शेखर बोल रहा तू भैया? हाँ बोलो। वो अभी अपने होटल में कुछ बॉम्बे के लोग रुके थे। कौन? बॉम्बे के लोग रुके थे होटल में, कोई हाँ लड़के लोग थे। हाँ वो पियले थे। हाँ उनने हमारे लड़के को बस मारा है, आकाश को। क्यों? वो पियले थे ना, वो फालतू में झगड़ा किया उनने। तो भेजे किसको पुलिस को? पुलिस वहाँ आई कि नहीं मालूम नहीं, मैं ना काम कर होटल में। मैं बेचता लगे ठहरो। लड़के वो बेचता बच्चे को नहीं क्या मालूम, देखना पड़ेगा। देखता देखता वो भी देखता लड़के बेचता। हाँ और भैया आओ। हाँ मैं मुंबई में हाँ क्या? हाँ जरा जरा ठीक है, मैं बेचता है किसको उधर? चलेगा। या संभाषणात दुबैया हे घडलेल्या घटनेची माहिती सागर बेग यांना देतात आणि आपण इथं यावं असं म्हणताना दिसतंय. यावर सागर बेग यांना त्यांना सांगतात की मी मुंबईला आहे, पण मी पोलिसांना लगेच कळवतो आणि माझी काही मुलंही तिथं पाठवतो. या प्रकरणातलं सगळ्यात पहिलं संभाषण हे आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी आकाशचे वडील हे सागर बेग यांचा आणि यांच्याच टोळीचा यामध्ये हात आहे असा आरोप करायला लागलेले आपण पाहिले. श्रीरामपुरात सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांनीच बेग हेच या हत्येमागचं मुख्य कारण आहेत असे आरोप केले. सर्वांनी मिळून श्रीरामपुरात मोठा मोर्चा काढला. श्रीरामपूर 2 दिवस बंदही ठेवण्यात आलं. त्यावर सागर बेग यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली आणि हे सर्व आरोप फेटाळून देखील लावले. प्रकरण शांत होतंय असं वाटत असतानाच एका महिलेच्या आरोपांनी पुन्हा एकदा श्रीरामपुरात गदारोळ झाला. एक नवीन प्रकरणात सागर बेग आणि त्यांच्या भावाचं नाव एका गुन्ह्यामध्ये समोर आलं. एका महिलेनं फिर्याद दाखल केली की तिला डांबून ठेवण्यात आलं होतं आणि बेग यांनी तिच्यावर बलात्कार केला. या आरोपानंतर मात्र सगळीकडे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. आकाश दुबैयाच्या खुनानंतर 10 दिवसांनी म्हणजेच 22 जुलैला हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल करतेवेळी महिलेनं माध्यमांसमोर येणं टाळलं होतं, हेही तितकंच महत्त्वाचं. मात्र 13 ऑगस्ट रोजी फिर्यादी महिलेनं एक पत्रकार परिषद घेऊन सागर बेग यांच्यावरील सगळे आरोप फेटाळून लावत मी राजकीय दबावामुळे आणि दिशाभूल केलेल्या फोन कॉल्समुळे हा गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं आणि पुन्हा एकदा श्रीरामपुरात चर्चांना उधाण आलं. या पत्रकार परिषदेत सदर महिलेनं सरळ सरळ प्रकाश चित्ते, रवी पाटील यांची नावं घेऊन पोलीस प्रशासनानेही दबाव आणल्याचं सांगितलंय. आकाश दुबैयाच्या हत्येनंतर 10 दिवसांनी पोलिसांनी हा बलात्काराचा गुन्हा सागर बेग यांच्यावर दाखल केला होता. 22 जुलै ते 12 ऑगस्ट या काळात पोलीस प्रशासनाला या गुन्ह्याच्या अनुषंगानं कोणताही सबळ पुरावा सापडलेला नाही, ना काही ठोस कारवाई करता आली. या सर्व प्रकरणानंतर आता खरं तर पोलीस प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सागर बेग यांच्यावर आकाश दुबैयाच्या हत्येप्रकरणी सुरुवातीपासूनच केवळ आरोप होत राहिले, मात्र यातून सिद्ध काहीच झालं नाही. उलट फिर्यादी महिलेच्या पत्रकार परिषदेमुळे पुन्हा एकदा सागर बेग यांच्या बाबतीत राजकारणच होत असल्याचं स्पष्ट झालंय. सागर बेग यांनी घेतलेली हिंदुत्वाची ठाम भूमिका आणि राजकारणातला त्यांचा प्रभाव या दोन्ही गोष्टी विरोधकांना धोक्याची घंटा वाटतायत. कारण 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत सागर बेग यांनी अपक्ष उमेदवार असूनही 3ऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. तरुणांचं संघटन, हिंदुत्ववादी विचारधारा या बाबतीत सागर बेग यांचं पारडं विरोधकांच्या दृष्टीनं जरा जडच आहे.
आणि म्हणूनच यांना त्या प्रकारे सागर बेग यांची कारकीर्द थांबवायची असं एकच काम विरोधकांकडे उरलंय. फिर्यादी महिलेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे अनेक प्रश्न खरं तर आता निर्माण झालेत. पण यानंतरही पोलीस प्रशासन यातून काय भूमिका घेणार? आकाश दुबैया हत्येच्या खऱ्या सूत्रधाराला आता तरी पकडणार का? पोलीस प्रशासनाची डागाळलेली प्रतिमा पोलीस कसे बदलतात? सदर फिर्यादी महिलेला न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न आता सध्या तरी समोर आहेत. या व्हिडिओद्वारे आम्ही केवळ घटनेची सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. घडलेल्या घटना आणि सुरू असलेली कारवाई यातील ताळमेळ बसत नव्हता. महिलेच्या पत्रकार परिषदेनंतर आता काय नवा ट्विस्ट येतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये महिलेच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ देत आहोत. आपण सर्वांनी तो नक्की पाहावा.